नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये जे वनरक्षक पदाकरिता भरती प्रक्रियासाठी नवीन जाहिरातसाठी आपण काय करत आहोत की प्रयत्न करत आहोत. तर त्याच्या संदर्भात माहिती देण्यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. त्याच्यामध्ये आपले प्रयत्न काय आहेत सध्याचे त्याची तुम्हाला माहिती देणार आहे. आपण कुठं-कुठं गेलेलो आहोत, काय-काय केलेलं आहे, त्याची तुम्हाला मी माहिती देणार आहे. सगळ्यात पहिले जर बघितलं तर 1684 या जागा रिक्त आहेत. मार्च 2024 अखेर एवढ्या काय की सध्या जागा रिक्त आहेत सध्या तरी. त्याच्यामध्ये जर बघितलं तर टोटल जागा मंजूर पद आहेत 9,785. सरळ सेवेने भरती झालेत 8,101 पदं आणि रिक्त आहेत 1684 ही पदं रिक्त आहेत. याच्यामध्ये जर बघाल तर याच्यातली वरची 600 पदं जर सोडली आपण 600 पदं, 600 पेक्षा जास्त कमीच. त्यामुळे 1100 पदं वगैरे ॲक्चुअली वॅकंट असतील, पण त्याच्यानंतर अजून ॲड होतील ही पदं. तर टोटल जवळपास हे 1200 ते 1300 पदं जे आहेत ती रिक्त आहेत याच्यामध्ये. आता ते मायनस का केले? कारण की बघा मार्च 2023 अखेर जर बघितलं तर ठाणे आणि नागपूरचं जे वनरक्षक भरतीची सध्या प्रक्रिया झालेली आहे, तर त्याच्या ज्या जागा आहेत त्या याच्यातनं मायनस करायला लागतील. त्यामुळे मी ही पदं जी आहेत ती मायनस करत आहे. बाकी तर याच्यामध्ये 1200 ते 1300 पदं रिक्त आहेत. याच्यानुसार मी ऑलरेडी आर-टी-आय टाकलेली आहे. त्याच्यानुसार मी रिक्त पदाची जी माहिती आहे ऑगस्ट अखेर ती किती आहे ती सांगणार आहे. आता आपण काय करत आहोत की आता याच्यासाठी मी काय केलं आता वनमंत्री जे आहेत त्यांना फोन करत आहे. वनमंत्र्याला फोन करत आहे. पण वनमंत्री असं म्हणत आहेत की जागा नाहीये सध्या. ओके. बट ही जी माहिती आहे, जागाच नाही म्हणतायत ते. तर याच्यानुसार त्यांना ॲक्चुअली मागेही आपण खूप प्रयत्न केले होते. त्यांना माहिती आहे की नाहीये तेच प्रश्न मला पडतो. पण जर ॲक्चुअली बघितलं तर हे आर-टी-आयची माहिती आहे ही ऑफिशियल माहिती आहे. आपण स्वतःच्या मनाने नाही सांगत आहे. ही आर-टी-आयच्या ज्याच्यातून आर-टी-आयचा प्रधान मुख्य संरक्षण जे कार्यालय असतं नागपूरचं मेन मुख्यालय, तिथून ही माहिती पुरवलेली असते. तर ही कन्फर्म माहिती असते एवढी. कन्फर्म माहिती एवढी जागा तर आहेतच आहेत. आता ते म्हणतात ते सोडून द्या निगेटिव्हिटी कारण मागच्या वेळेस आपण ज्यावेळेस थोडा हे झालं होतं वनरक्षकच्या भरतीच्या संदर्भात करत होतो त्यावेळेस त्यांनी पॉझिटिव्ह नव्हतेच. त्यामुळं ठीक आहे त्यांना सोडून द्या. आपण मग काय करतो की देवेंद्र फडणवीस जे हे आहेत उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आहेत, तर त्यांना आपण काय करत आहोत की मागणी करत आहोत की रिक्त पदांसाठी ही 1684 पदं जी आहेत, तर त्यांची भरती प्रक्रिया करा. आता बघा त्याच्यानंतर जर बघितलं तर एक लेटर आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या लेटरनुसार आपल्याला हे लेटर आहे. त्याच्यानुसार 100% पदभरती घ्या. ओके. पदभरती करू शकता असं ते पत्र आहे 2022चं पत्र आहे. तर त्याच्यानुसार आपण काय करू शकतो आणि दुसरा एक मुद्दा लिहिला आहे आम्ही, की 2021 नंतर 3 वेळची पदभरती आलेली आहे पोलीस भरतीची. सध्याची पदभरती 17,471 पदाची आहे आणि आता सध्याची बघा तर ती 7,000 प्लस म्हणजे ॲक्चुअली ही 12,000 पदांसाठी जी मागणी करत आहेत. अजून 3-4 हजार पदं वाढत आहेत हे. तर ही पदभरती मोठी पदभरती आहे. तर ही इथं तुम्ही 2021 पासून 3 पदभरती आणि इथं आपल्याला वनरक्षकमध्ये एकही पदभरती भेटत नाहीये. तर त्यासाठी आपण यांना प्रयत्न केला. आता मी काय केलं होतं ते दाखवतो. पहिलं तर माझ्या सोसायटीमध्ये आल्यानंतर एकच